ओके, इकडे दिलंय ऍप्लिकेशन इन्व्हायटेड 25,000 आहे, म्हणजे इतके शेअर्स त्यांना इश्यू करायचे आहेत, बरोबर. ऍप्लिकेशनला 25, अलॉटमेंटला 50 आणि फर्स्ट अँड फायनल कॉलला 25, हे सगळे मिळून झाले का 100 रुपीज, बरोबर. ऍप्लिकेशन वेअर रिसिव्ड फॉर 30,000 इक्विटी शेअर, म्हणजे ऍप्लिकेशन्स रिसिव्ह किती झालेत 30,000. मग ही कुठली केस आहे, ओव्हर सबस्क्रिप्शन का अंडर सबस्क्रिप्शन? दॅट इज ओव्हर सबस्क्रिप्शन. ओव्हर सबस्क्रिप्शन, करेक्ट. एक्स्ट्रा ऍप्लिकेशन किती आहेत 5,000. ऑल द and pro rata allotment was made to all. What is mean by pro rata? Pro rata means pro rata याचा लॉंग फॉर्म आहे proportionate allotment. Proportionate allotment. What is mean by proportionate allotment? आता आपल्याला ऍप्लिकेशन किती मिळालेत 30,000 आणि आपण इश्यू किती केलेत 25,000. ऍप्लिकेशन्स रिसिव्ह झालेत 30,000 आणि इश्यूड शेअर्स किती आहेत 25,000. याला जर सिम्प्लिफाय केलं तर याचा रेशो 6:5 येईल का? मला वाटतं 5चं टेबल आहे. 5 6 जा 30 आणि 5 5 जा 25. मग प्रो राटा अलॉटमेंटचा अर्थ असा होतो की जर एखाद्या पर्सनने 6 शेअरचं ऍप्लिकेशन केलं तर त्याला शेअर्स किती मिळतील 5. एखाद्याने 12 शेअरचं ऍप्लिकेशन केलं तर त्याला किती शेअर मिळतील 10. एखाद्याने 60 शेअरचं ऍप्लिकेशन केलं तर त्याला किती शेअर मिळतील 50. म्हणजे या केसमध्ये इच अँड एव्हरी ऍप्लिकंटला शेअर्स मिळतील का, यस ऑर नो, हो का नाही? तुम्ही सगळ्यांनी मिळून मला 30,000 ऍप्लिकेशन केले होते पण मला इश्यू किती करायचे शेअर 25,000. म्हणजे मला वर्षा 5,000 लोकांना नाही म्हणावं लागेल ना. मग त्याच्यापेक्षा बेटर वे रेशो ठरवून घ्या. मग दॅट इज प्रपोर्शनेट अलॉटमेंट. मग प्रपोर्शनेट अलॉटमेंटचा रेशो किती ठरला आता 6:5. म्हणजे जर एखाद्याने 6 ऍप्लिकेशन केले असतील तर त्याला शेअर किती देणार आपण 5. त्याला आपण प्रपोर्शनेट अलॉटमेंट असं म्हणतो. म्हणजे सगळ्यांना शेअर्स मिळाले का नाही मिळाले? मिळाले. पण मग कोणाचे रिजेक्ट केले का? नाही. तुमचे आता एक्स्ट्रा माझ्याकडे शिल्लक आहेत ना, मग ते एक्स्ट्रा मी काय करेल पुढे कुठेतरी ऍडजस्ट करेल. काय दिलंय, ऑल द मनी वॉज ड्युली रिसिव्ड एक्सेप्ट फर्स्ट अँड फायनल कॉल ऑन 2,500 इक्विटी शेअर. इथे आणखीन एक नवीन पॉइंट आलाय. याचा अर्थ मी काय सांगितला, दॅट इज एक्स्ट्रा टू बी ऍडजस्टेड इन अलॉटमेंट. लक्षात आलं का? हे एक्स्ट्रा कुठे ऍडजस्ट करावे लागतील आपल्याला अलॉटमेंट मध्ये. कन्सेप्ट समजली? बरं, ही लाईन काय दिली आहे, ऑल द मनी वॉज ड्युली रिसिव्ड, सगळे पैसे मिळाले एक्सेप्ट म्हणजे मराठीच्या व्यतिरिक्त. कोणाला सोडून सगळे पैसे मिळाले? 2,500 वरचे फक्त पैसे नाही मिळाले, बाकी सगळे पैसे मिळाले. थोडक्यात यांनी आपले पैसे बुडवले का फर्स्ट आणि फायनल कॉलला? हो. मग बेसिक मध्ये पाहिलं होतं आपण की जिथे पैसे मिळत नाहीत त्याला कॉल्स इन एरियर्स असं म्हणतात. आठवतं का? बरं, इथपर्यंत प्रश्न लक्षात आलाय नक्की? बरं, आता आपण एंट्रीला सुरुवात करूया. काल आपण पाहिल्यात सेम तशाच एंट्री जायच्या आहेत 1 by 1. नंबर 1, सगळ्यात आधी पहिली एंट्री कुठली होणार आहे? ऍप्लिकेशन मनी रिसिव्हची, बरोबर ना? काल होती तशीच. मग मी इथे ऍप्लिकेशन मनी रिसिव्हची एंट्री घेतोय. बँक अकाउंट डेबिट, पुढे क्रेडिट असणार आहे टू इक्विटी शेअर. काय नाव होतं? टू इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट. किती ऍप्लिकेशन रिसिव्ह झाले? बोर्डवरती लिहिलं, हे इथे दिलंय पाल. किती ऍप्लिकेशन रिसिव्ह झाले? 30,000. एका ऍप्लिकेशनला किती रुपये कॉल केलेत? ऑन ऍप्लिकेशन दिलंय पा 25. एकावरती 25 रुपये, असे 30,000 ऍप्लिकेशन रिसिव्ह झाले.
म्हणजे टोटल किती पैसे येतील मल्टिप्लाय करा 30,000 मल्टिप्लाइड बाय 25 30,000 मल्टिप्लाइड बाय 25 किती आलं रे 30,000 गुणिले 25 7,50,000 7,50,000 7,50,000 चं डेबिट तेवढंच क्रेडिट नॅरेशन being 30,000 applications received 30,000 applications received बर या एंट्रीत काही डाऊट कोणाला नक्की नाही नेक्स्ट एंट्री आता ऍप्लिकेशन मनी रिसीव्ह झाला आता काल आपण तो काय केला होता ट्रान्सफर केला होता आठवतो का कुठे ट्रान्सफर केला होता आपण त्याला कॅपिटलला पण आज एक्स्ट्राचे जे पैसे आहेत ते पण कुठेतरी ट्रान्सफर करायचे सांगू शकाल का कुठे ट्रान्सफर कराल ते काही आठवतंय बोर्डवरच लिहिलेलं ती काच ढकलते का बाळा फक्त हाताने ढकल ती पण ढकल तिकडची काच आपल्याला आज एकूण किती ऍप्लिकेशन मिळाले 30,000 बरोबर ना त्यातले किती शेअर इश्यू करायचे 25,000 कसे इश्यू केले प्रोराटा अलॉटमेंट होतं म्हणजे एक्स्ट्रा ऍप्लिकेशन मनी हा कुठे ऍडजस्ट करायचा आहे पुढे ना म्हणजे ऍप्लिकेशनच्या पुढची स्टेप काय बोर्डवरच दिलंय अलॉटमेंट म्हणजे ते वरचे पैसे आता कुठे ट्रान्सफर करावे लागतील अलॉटमेंटला किती सगळेच का एक्स्ट्रा एक्स्ट्रा हे पा लक्षात घ्या समजा आपल्याला ऍप्लिकेशन रिसीव्ह किती झालेत ऍप्लिकेशन्स रिसीव्ड हे होते 30,000 त्याला मल्टिप्लाइड बाय तुम्ही केलं 25 म्हणजे अमाऊंट किती आली 7,50,000 याचे दोन पार्ट होतील यातला एक पार्ट झाला इशूड इशूड किती केले शेअर तुम्ही 25,000 त्याला मल्टिप्लाइड बाय 25 केलं की आन्सर आलं 6,25,000 हे कुठे जाईल कॅपिटलला तुमच्याकडे एक्स्ट्रा किती आहेत 5,000 त्याच्यावरती 25 रुपये म्हणजे एक्स्ट्रा मनी किती झाला 1,25,000 बरोबर का आजच्या प्रश्नामध्ये प्रोराटा अलॉटमेंट दिलंय म्हणजे हे पैसे कुठे ट्रान्सफर करायचे आहेत आपल्याला अलॉटमेंट मध्ये कन्सेप्ट लक्षात आली का म्हणजे 7,50,000 पैकी एवढे पैसे कॅपिटलला टाकायचे आणि एवढे पैसे कुठे टाकायचे अलॉटमेंटला कन्सेप्ट समजली का नाही का पुन्हा सांगू नसेल कळाली तर मला विचारा मी काय सांगितलं पुन्हा एकदा बोर्डवरती पाहिलं इथे जे मी आता लिहून दिलं इथे आणि इथे आपल्याला किती ऍप्लिकेशन मिळाले 30,000 त्यातले आपण इश्यू किती करतोय 25,000 म्हणजे आपल्याकडे एक्स्ट्रा किती राहत आहेत 5,000 आजच्या प्रश्नातलं हे वाक्य सापडतं का इथलं हे इथलं प्रोराटा अलॉटमेंट प्रोराटाचा अर्थ मी काय सांगितलं एक्स्ट्रा परत करायचे का ऍडजस्ट करायचे ऍडजस्ट करायचे मग कसे ऍडजस्ट करतोय आपण मी इथे लिहून दिलंय मला ऍप्लिकेशन रिसीव्ह किती झाले 30,000 एकाला 25 रुपये म्हणजे किती पैसे मिळाले 7.5 लाख रुपये की ज्याची एंट्री तुम्ही आत्ताच केली तुम्हाला आठवत असेल आपण त्याची एंट्री आत्ताच केली पा इकडे वरती ही दिसते का एंट्री 7,50,000 मिळाल्याची आता हे ट्रान्सफर करावे लागतील ना हे कसे ट्रान्सफर होणार आपल्याला इश्यू किती करायचे 25,000 एक्स्ट्रा किती आहेत 5,000 मग एक्स्ट्रा कुठे टाकायचे अलॉटमेंटला आणि जे इश्यू करायचे ते कुठे टाकायचे कन्सेप्ट कळाली का नक्की मग जर्नल एंट्री करायला घेऊयात इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट कितीचं डेबिट 7,50,000 पुढे 2 इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट कॅपिटलला किती
6,25,000 टू, म्हटलं मला त्रास होतो बरं का, रोज त्रास होतो, टू इक्विटी, गप्पा मारता यार माहितीये का, टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट, अलॉटमेंटला किती, एक्स्ट्रावाला पोर्शन 1,25,000, नॅरेशन being application money on 25,000 shares transferred to capital, comma, extra application money काय केलं, ट्रान्सफर केलं का ऍडजस्ट केलं, ऍडजस्ट केलं, ऍडजस्टेड अगेन्स्ट अलॉटमेंट ड्यूज, एक्स्ट्रा पैसे कुठे ऍडजस्ट केले, अलॉटमेंटला ऍडजस्ट केले, म्हणजे अलॉटमेंटला समोरची पार्टी आता तितकेच पैसे देईल का एवढे मायनस करून देईल, एवढे मायनस करून देईल. कन्सेप्ट समजली आहे का, नक्की 100%. कालची पुढची एंट्री पाल, अलॉटमेंट ड्यू केल्याची, अलॉटमेंट ड्यू केल्याची एंट्री आहे, इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट, इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट. अलॉटमेंटला किती रुपये ड्यू केलेत, बोर्डवरती दिसतंय, एका अलॉटमेंटला किती आहेत, 50 रुपीज आहेत. आपण किती शेअर इश्यू केलेत, 25,000, मग 25,000 इंटू 50, 25,000 गुणिले 50. ज्यांना ज्यांना शाळेमध्ये गणित ऑरला होतं त्यांनी गुणाकार करू नका, ज्यांना गणित होतं कंपल्सरी त्यांनी गुणाकार करा, मल्टिप्लाय करा. 25,000 गुणिले 50, 1,25,000 का 12,50,000. माझं गणित कच्चं आहे. हे पा ऐका, 25 इंटू 5 म्हणजे 125 बरोबर, 1000 चे 3 झिरो आणि 50 चा 1 झिरो. कळलं का, आधी 25 गुणिले 5 केलं, फक्त 25 गुणिले 5 केलं तर किती येईल, 125 बरोबर. 25,000चे 3 झिरो आणि 50 चा 1 झिरो म्हणजे किती आले, 12,50,000. पुढे क्रेडिट येईल टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट, टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट, अमाउंट क्रेडिटला 12,50,000. नॅरेशन being allotment money due, allotment money due on 25,000 shares. काही डाऊट, परफेक्टली क्लिअर. बरं, आता अलॉटमेंट ड्यू झालेत, आता अलॉटमेंट रिसीव्ह होईल. बोर्डवरची एंट्री नंबर 2 आणि 3 पहा आणि मला सांगाल अलॉटमेंट मनी रिसीव्ह किती होईल. अलॉटमेंट मनी रिसीव्ड किती होईल. समजा तुम्हीच ते लोक आहेत, मी तुमच्याकडे आता 12,50,000 रुपये ड्यू केलेत, तर तुम्ही मला आता किती पेड कराल, मी जेवढे मागितले तेवढे, काही अमाऊंट वेगळी असेल. प्रश्न आपण चाललाय की नाही, तर प्रश्न चालताना आपण जरा लिंक लावली पाहिजे की नाही व्यवस्थित, डोक्यातून काढून टाका. आता आपल्या सुट्ट्या संपल्या आहेत, 12वीचा अभ्यास सुरू झालाय, जरा फळ्यावरती नीट व्यवस्थित ऑब्झर्व करा. आत्ताच काहीतरी शिकवलं थोड्या वेळापूर्वी, लिंक लागते का बघा. बोर्डवरच आन्सर आहे, मी हिंट पण दिली आहे, एंट्री नंबर 2 आणि 3 चा वापर करा आणि मला सांगा आता अलॉटमेंट मनी रिसीव्ह किती होईल. नाही आठवत, परत विसरले, बदाम खायला सुरुवात करा. 4 बदाम रोज पाण्यात भिजत घालायचे, रात्री सकाळी चावून चावून खायचे. अरे भंगार लोक, हे तुम्हाला आठवतं का, हे इथे हे आपण ऍडजस्ट केले होते. काय ऍडजस्ट केले होते, एक्स्ट्राचे पैसे ऍडजस्ट केले होते, आठवतं. मग समोरची पार्टी आता किती पैसे देईल तेवढेच का हे मायनस करून,
कन्सेप्ट कळाली का? हे मायनस करून देईल ना, नक्की ना. मग आता 12,50,000तून 1,25,000 गेले, मायनस करा किती येईल? 12,50 मधून 1,25 गेले, 11,25,000. ही कन्सेप्ट कळाली का नाही कळाली अजूनही? नक्की ना. तुम्हाला आठवतं का तुम्ही मला 30,000चं ऍप्लिकेशन केलं होतं, त्याच्या बदल्यात मी तुम्हाला फक्त 25,000 शेअर दिले होते, म्हणजे तुमचे 5,000 ऍप्लिकेशन माझ्याकडे एक्स्ट्रा पडले होते ना. बोर्डवरती पहा, या स्टेपला इथे हे इथे दिसतं का? हे इथे ₹25 ऑन ऍप्लिकेशन. एका ऍप्लिकेशनला तुम्ही मला किती रुपये पेड केले होते? 25 रुपये. म्हणजे त्याचे एक्स्ट्राचे 5,000 ऍप्लिकेशन होते, त्याचे तुमचे 1,25,000 रुपये माझ्याकडे शिल्लक आहेत ना आत्ता. मग मी तुम्हाला ते परत केले का? नाही. का नाही? कारण आपलं प्रोराटा ठरलं होतं. मग ते 1,25,000 रुपये मला कुठे ऍडजस्ट करायचे? पुढच्या स्टेपला, म्हणजे अलॉटमेंटला. मग आता मी अलॉटमेंटला कॉल किती केला? 12,50. त्यातले ते मागचे 1,25 मला ऍडजस्ट करावे लागतील ना. नॅरेशन पण टाकलंय आपण, इथे वाचलं का नॅरेशन? एक्स्ट्रा ऍप्लिकेशन मनी ऍडजस्टेड अगेन्स्ट अलॉटमेंट ड्यूज. मी तुमचे ऍडजस्ट केले. मग तुम्ही किती पैसे द्याल? सगळेच का उरलेले? उरलेले. आता कळाली का कन्सेप्ट? मग चला आपण आता चौथी एंट्री घेऊयात, काल होती तशीच. बँक अकाउंट डेबिट, बँक अकाउंट डेबिट किती अमाऊंट येईल? 11,25,000 टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट. अमाऊंट क्रेडिटला 11,25,000. नॅरेशन बिईंग रिमेनिंग म्हणूयात किंवा बॅलन्स म्हणूयात, रिमेनिंग अलॉटमेंट मनी रिसीव्ड. तुम्ही बॅलन्स पण म्हणू शकतात, तुम्हाला जो शब्द योग्य वाटेल तो टाका. कन्सेप्ट कळाली का? नक्की? 100%? चला आधी एवढं कंप्लीट करा. तुमचं काही डाऊट असतील तर मला विचारा, मग पुढे जाऊयात. लचके लिहायला घ्या आन्सर. सर नमस्कार. म्हटलं हो निवांत चालेल सर, काहीच प्रॉब्लेम नाही. हो सर, हो सर, आरामात. हो.
झालं रे. आता याच्यानंतर आपल्याला रेकॉर्ड करायचं आहे फर्स्ट आणि फायनल कॉल ड्यू करायचा आहे, बरोबर का? आपल्याला आता काय रेकॉर्ड करायचंय? फर्स्ट आणि फायनल कॉल. मग आपण एंट्री घेणार इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट डेबिट. किती रुपये ड्यू येणार रे? ड्यू किती येईल? इकडे बोर्ड वरती इथे वरती दिसतंय कॉल ₹25 ऑन फर्स्ट अँड फायनल कॉल. सापडला का? आपण किती शेअर इश्यू केलेत? आपण इश्यू किती केलेत शेअर? 25,000. मग 25,000 गुणिले 25 6,25,000 म्हणजे 6,25,000चं डेबिट. पुढे येणार क्रेडिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट, टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. अमाऊंट क्रेडिटला तेवढीच 6,25,000, बरोबर का? नक्की. नॅरेशन being first and final call due at ₹25 per share, at ₹25 per share on 25,000 shares. काही डाऊट? ही जरा शेवटची लाईन क्वेश्चन मधली नीट रीड करा, ही खूप महत्वाची आहे. ऑल द मनी वॉज ड्यूली रिसीव्ड एक्सेप्ट फर्स्ट अँड फायनल कॉल ऑन 2,500 इक्विटी शेअर. 2500 शेअरवरचे पैसे मिळाले नाहीत, बाकीचे सगळे मिळालेत आपल्याला. मग तितके पैसे मिळाले नाहीत म्हणजे बुडालेत ना. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. त्या कॉल्स अँड एरियर्सला काय द्यावं लागेल आपल्याला? डेबिट द्यावं लागेल. आणि उरलेली अमाऊंट कुठे जाईल? बँकेत. म्हणजे आपली पुढची एंट्री येणार आहे काल होती तशीच, फक्त एक नाव वाढेल त्याच्यात. बँक अकाउंट डेबिट, बँक अकाउंट डेबिट. अजून एक डेबिट येईल कॉल्स इन एरियर्स अकाउंट डेबिट, कॉल्स इन एरियर्स अकाउंट डेबिट. आणि पुढे क्रेडिट असेल टू इक्विटी शेअर, टू इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट, टू इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट. फर्स्ट आणि फायनल कॉलला क्रेडिट जाईल 6,25,000. जितकं डेबिट तितकंच क्रेडिट. इथे डेबिट किती टाकला आपण? 6,25,000. मग आता क्रेडिट पण किती? 6,25,000. एरियर किती? सगळे का फक्त 2,500? म्हणजे 2,500 वरचेच पैसे नाही मिळाले. मग 2,500 गुणिले 25 62,500, 62,500. आणि रिमेनिंग अमाऊंट कुठे जाईल? वरती. मायनस करा. 625 मधून 62,500 गेले. 6,25,000 मायनस 62,500. $5,62,500 मायनस करायचं आहे आपल्याला. नॅरेशन being first and final call money received, first and final call money received except on 2,500 shares. कन्सेप्ट कळाली का? नक्की. चला लिहून घ्या. जर्नलची टोटल करायला विसरू नका. कंप्लीट कराल.